नमस्कार, मी राहुल चव्हाण. आज आपण बघणार होतो भारताचा राष्ट्रपती हा कसा निवडला जातो, प्रत्यक्ष निवडणुकीत किंवा अप्रत्यक्ष निवडणुकीत. देशाचा राष्ट्रपती निवडला जाणार आहे, पण प्रत्येक माणसाचं तिथे वोटिंग होत नाही. ह्या वोटिंग मध्ये प्रत्यक्ष निवडणूक न होता अप्रत्यक्ष निवडणूक होते. अप्रत्यक्ष निवडणूक म्हणजे त्याचा सर्व आपले जे लोकसभा किंवा विधानसभाची जी निवडणूक होतात त्या पद्धतीने निवडणूक न होता अप्रत्यक्ष कार्यक्रमातून राष्ट्रपतीची निवडणूक होते. तर आज आपण आता तुम्ही विधान परिषद बघितली असेल किंवा महाराष्ट्राची राज्यसभा बघितली असेल, तर तिथे अप्रत्यक्ष निवडणूक होते. निवडणूक तर होते, पण आपण ज्या आमदारांना निवडून दिले त्यांच्या मार्फत राज्यसभेचे खासदार निवडले जातात. त्याच्यानंतर विधान परिषदेचे आमदार हे आपण जे निवडून दिले त्यांना प्रत्यक्ष निवडणुकीतून निवडून दिले त्यांच्या मार्फत आपण विधान परिषदेची निवडणूक घेतो. आता 25 जुलै जवळ येते. भारताचे 17वे राष्ट्रपती हे निवडून दिले जातात. भारताच्या 17व्या राष्ट्रपतींमध्ये द्रौपदी मुर्मू असेल आणि यशवंत सिन्हा हे दोन जण रणांगणात आहे. पण बघितलं असेल महिलांचा प्रादुर्भाव असते. जसं UPSC सिव्हिल सर्व्हिसमध्ये सृष्टी शर्मा जसे इन्कम आले तसे असं वाटतंय वातावरणातून द्रौपदी मुर्मू ही 25 जुलैला शपथ घेईल. 25 जुलैला शपथ घेण्याच्या अगोदर 3 जुलैला फॉर्म सबमिट झाले. त्याच्यानंतर 17 जुलैपर्यंत 17 ते 20 जुलैपर्यंत राष्ट्रपती निवडणूक पार गेलेली आहे. 20 जुलैला राष्ट्रपती नावाची घोषणा होईल आणि 25 जुलैला जे आपले 16वे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपेल आणि आपल्या देशाचे 17वे राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू किंवा यशवंत सिन्हा, पण वारे तर द्रौपदी मुर्मूकडे जात आहे, म्हणून देशाचे 17वे राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू या शपथ घेतील. पण आता ही निवडणूक जी होते तर ती ही अप्रत्यक्ष निवडणूक होते. आता निवडणूक कशी होते तर आज आपण हे सर्व समजून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तसं तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं असेल राष्ट्रपतीची निवडणूक प्रक्रिया म्हणजे प्रक्रिया कशी पूर्ण होते त्याच्या अगोदर आपण बघू. तर आपल्या देशाला चालवण्यासाठी एक संविधान लिहून ठेवते. त्या संविधानामध्ये चॅप्टर 5 मध्ये असा उल्लेख केला आहे तर केंद्र म्हणजे कार्यप्रणाली कशी झाली तर त्या कार्यप्रणालीनुसार देश चालेल. तर आज आपण बघणार आहोत राष्ट्रपती. तर राष्ट्रपतीची निवडणूक प्रक्रिया कशी चालते. तर आपला आज सर्वात व्हिडिओमध्ये महत्त्वाचं आहे कलम 52 पासून पहिले आपण भाग बघू. आपल्या संविधानामध्ये टोटल भाग हे 22 आहेत. त्या 22 भागांमध्ये तर भाग नंबर 5 मध्ये राष्ट्रपती किंवा कार्यपालिका यांचा उल्लेख दिला आहे. तर त्या भाग 5 मध्ये पूर्ण भाग आपल्या संविधानामध्ये 22 आहे. त्या भाग 5 मध्ये राष्ट्रपतीचा उल्लेख आहे. या भाग 5 मध्ये कलम 52 ते कलम 151 पर्यंत पूर्ण संविधानाचा सर्वात मोठा भाग म्हणजे याच्यात कमीत कमी 100 कलम आपल्या संविधानाचे आहेत. त्याच्यामध्ये प्रकरण दिले काही भाग 5 मध्ये. तर प्रकरण पहिल्यामध्ये पूर्ण प्रकरण 5 दिले. त्या पहिल्या प्रकरणामध्ये राष्ट्रपती किंवा कार्यपालिका केंद्रीय कार्यपालिका त्यात राष्ट्रपती असेल उपराष्ट्रपती असेल किंवा मंत्रिमंडळ असेल. तर प्रकरण 1 मध्ये कलम 52 पासून तर कलम 78 पर्यंत पूर्ण कार्यपालिकेचे. त्याच्यानंतर प्रकरण 2 मध्ये संसद कशी असेल. संसद मध्ये कलम 89 ते कलम 122 पर्यंत संसद जे वरिष्ठ सभागृह असेल किंवा कनिष्ठ सभागृह असेल त्यांचं अधिवेशन कसं होईल, संयुक्त बैठक कशी होईल, अध्यक्ष काय असतील, उपाध्यक्ष किंवा सभापती काय असतील, त्यांची निवडणूक प्रक्रिया किंवा त्यांचे मालिका. त्यानंतर कायदे करण्याविषयी अधिकार जे फक्त राष्ट्रपतींना जेव्हा दोन्ही संसद या कार्यक्रमात नसतात किंवा विराम काढून असतो संसद भवनाचा तेव्हा कायदे करण्याचा म्हणजे वटहुकूम राष्ट्रपती हा वटहुकूम करू शकतो. त्याच्यानंतर प्रकरण 4 मध्ये दिले न्यायव्यवस्था कशी असेल. न्यायव्यवस्था म्हणजे सुप्रीम कोर्ट असेल. सुप्रीम कोर्टचे जज किती असते पुन्हा शपथ घेतली जाईल किंवा पूर्ण संख्या किती असेल हे
43 कलमापर्यंत न्यायव्यवस्था. प्रकरण 5 मध्ये महालेखा परीक्षक किंवा महानियंत्रक म्हणजे खर्च संचित निधीवर देखरेख ठेवणे हे सर्व कॅटचं काम असेल. हे कलम 148 ते 152 पर्यंत हे पूर्ण येतं प्रकरण म्हणजे भाग 5 मध्ये आपल्या संविधानाचा जो पूर्ण भाग जे 22 आहे त्याच्यातलं भाग 5 मध्ये प्रकरण पहिल्यामध्ये येतात राष्ट्रपती. तर आज आपण पाहणार आहोत राष्ट्रपतीचे कार्य कसे असतात किंवा राष्ट्रपती निवडून कसा दिला जातो. तर कलम 52 पासून ते कलम 72 पर्यंत सगळ्यात महत्त्वाचा कलम आहे कलम 52. एक आपल्या देशाला राष्ट्रपती असेल कलम 52 मध्ये. नंतर कलम 53 मध्ये सर्व विशेष अधिकार म्हणजे तिन्ही सेनांचे अधिकार हे राष्ट्रपतीच्या नावाने चालते. नंतर ह्या राष्ट्रपतीला निवडण्यासाठी कोण मतदान करेल ते निर्वाचन करून असतील. सर्वसामान्य माणूस भारताचा राष्ट्रपती निवडायचा आहे पण सर्वसामान्य माणूस तिथे वोटिंग मध्ये भाग घेऊ शकत नाही कारण ही अप्रत्यक्ष निवडणूक. तर कलम 52 असेल 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62 नंतर 71 असेल. मग काही कलम आहे पण 63 पासून उपराष्ट्रपती लागतात. तर कलम 52 काय सांगते देशाला एक राष्ट्रपती असेल म्हणजे आपल्या देशात एक राष्ट्रपती असेल. कलम 52 संविधानामध्ये कलम 52 हे कलम सांगते आपल्या देशाला एक राष्ट्रपती असेल. नंतर कलम 53 सांगते सर्व विशेष अधिकार किंवा ते तिन्ही सेनेचा प्रमुख हा राष्ट्रपती असेल. म्हणजे कोणतेही कार्य हे देशात चालेल ते राष्ट्रपतीच्या नावाने चालेल. कलम 53 सांगते निवडणूक म्हणजे मतदार वोटर कोण असेल म्हणजे राष्ट्रपती पदासाठी निवडून येण्यासाठी वोटिंग कोण करेल हे कलम 54 सांगते. त्यानंतर निर्वाचन म्हणजे निवडणूक प्रक्रिया आता निवडणूक प्रक्रिया या 3 पद्धती असतात भारतात. जर सपोज एका ठिकाणी 10 लाख लोकसंख्या आहे 10 लाख लोकसंख्या आहे तिथे आपल्या भारतात 15 ते 20,000 म्हणजे 15 ते 20 लोक उभे राहतात मतदानासाठी. कुठे तर 30 लोक उभे राहतात. तर आपण असं काय धरून 10 लाख वोटर आहे 10 लाख वोटर मध्ये तर कमीत कमी 60 लाख लोकांनी मतदान केलं. आता याचा अर्थ 60 लाख लोकांनी मतदान केलं तर एकच मतदान आहे 60 लाख लोकांना मिळेल तर नाही. तर एका जणाला 10,000 मिळाले एका उमेदवाराला आणि नंतर जे उरलेले जर निवडणुकीत भाग आपण मतदानात घेतला असेल तर नंतर उरलेले 14 उमेदवार या 14 उमेदवारांना 50,000 मतदान पडले. पण 50,000 मतदान हे 14 मध्ये पडले पण कोणाला 10,000च्या वरती मतदान पडलं नाही. याला म्हणतात फर्स्ट पास सिस्टम म्हणजे त्याने सर्वांपेक्षा जास्त मतदान पडले तो निवडून आला. पण याचा अर्थ असा नाही जिथे 10 लाख लोकसंख्या होती आणि तिथे त्या 10 लाख लोकांमध्ये 1 लाख लोकांनी मतदान केलं तिथे एकाला 10,000 पडले. मग याचा अर्थ असं बघा 10 लाख लोकांनी ह्या एकाला निवडून दिलं तसा नाही. याचा अर्थ असा आहे ना 10 लाख लोकांचा तो प्रतिनिधित्व करतो. पण आपली फर्स्ट पास सिस्टम कशी आहे जो सर्वप्रथम येईल त्याला आपण निवडून देतो. पण राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये ही प्रक्रिया भाग घेत नाही. तिथे असतो निर्वाचन कोटा म्हणजे निर्वाचित कोटा. तो कोटा ठरवून दिला आहे त्या कोट्याच्या खाली ज्याला मतदान पडेल तो निवडून येणार. ही प्रक्रिया चालू असेल म्हणजे फर्स्ट पास सिस्टम इथे लागू होत नाही. इथे लागू होते एकल संक्रमणी म्हणजे एकापासून दुसऱ्याला जाते. जर पहिल्या फेरीमध्ये जर राष्ट्रपतीला पूर्ण वोट नाही मिळाले तर सर्वात कमी ज्या उमेदवाराला मत पडले त्याचे मत काढून सर उरलेल्या उमेदवारांना द्यायचे आणि परत ती प्रोसेस करायची. तेव्हा जोपर्यंत ती प्रोसेस कुठपर्यंत चालू असते जोपर्यंत निर्वाचित
निर्वाचित कोटा हा पूर्ण होत नाही तोपर्यंत ती प्रक्रिया चालू असेल. नंतर कलम 56 काय सांगते, कार्यकाळ किती असेल, म्हणजे राष्ट्रपतीचा कार्यकाळ किती असेल, राष्ट्रपतीचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असेल. नंतर कलम 57 सांगते पुनर्निवडणुकीसाठी पात्र असेल किंवा नाही, म्हणजे जगामध्ये ज्या अमेरिका देशाच्या निवडणुका होतात तिथे राष्ट्रपती हा 2च टर्म भूषवू शकतो. भारतातील आजपर्यंत एकच राष्ट्रपतीने 2 टर्म भूषवले आहे, पण असं संविधानात कुठेच दिलं नाही एक राष्ट्रपती डबल राष्ट्रपती त्याचा कार्यकाळ वाढवू शकत नाही. पण आपण इथे लिहिलेलं आहे, पण आपला राष्ट्रपती म्हणजे पुनर्निवडणुकीसाठी पात्र असेल, पुनर्निवडणुकीसाठी पात्र असेल, म्हणजे निवडणुकीसाठी किती वेळेस, म्हणजे एक टर्म पूर्ण झाली त्याच्यानंतर दुसरी टर्म असेल तरी तो निवडणुकीसाठी पात्र असेल. जसं विधानसभा लोकसभामध्ये 5-5, 7-7 वेळेस आमदार किंवा खासदार निवडून येतात, तसेच राष्ट्रपती जर त्याला लोकांनी पाठिंबा दर्शवला तर निवडून येऊ शकतो. नंतर कलम 59 सांगते राष्ट्रपतीची पद किती असेल, त्याच्यानंतर 60 कलम 60 सांगते शपथ, राष्ट्रपतीला शपथ कोण देईल, शपथ हा राष्ट्रपतीला सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश हा शपथ देतो. त्यानंतर 61 मध्ये महाभियोग, म्हणजे राष्ट्रपतीला जर खारिज करण्यात असेल तर महाभियोग राज्यसभा किंवा लोकसभा याच्यातलं 2/3 बहुमत असेल महाभियोगाच्या याच्यामध्ये पडला तर राष्ट्रपतीवर महाभियोग चालू शकतो. राष्ट्रपती हा त्याच्या पदावर पाय उतारू शकतो, पण भारतात आजपर्यंत कोणत्याच राष्ट्रपतीवर महाभियोग करण्यात आलेला नाही. कलम 63 पासून उपराष्ट्रपतीची सुरुवात होते. नंतर 71 जर निवडणुकीमध्ये कोणताही खटला उभा झाला किंवा कोणताही दोष झाला तर हे निवडण्याचे काम सुप्रीम कोर्टाचे असेल. तर त्याच्यामध्ये म्हणजे लोकसभा वोटिंग करताना कलम 65 आता 61 झाले महाभियोग. नंतर कलम 65 मध्ये राष्ट्रपती यांचा कार्यकाळ हा 5 वर्षापासून असेल. आता 1977 पासून राष्ट्रपतीचा कार्यकाळ हा 25 जुलैला होतो. त्याच्यावर कसं व्हायचं 13 मे पासून राष्ट्रपतीची पद सुरुवात व्हायचं, पण राजेंद्र प्रसाद जेव्हा झाले तेव्हा 13 मे पासून त्यांनी पद ग्रहण केलं 1952 मध्ये. नंतर ते पुन्हा निवडून आले. त्याच्यानंतर सर्वपल्ली राधाकृष्णनने 13 मे पासून सुरुवात केली. त्याच्यानंतर झाकीर हुसेन झाले, पण मध्येच त्यांचा मृत्यू झाला, त्याच्यामुळे खंड पडला आणि तेव्हापासून आपण 25 जुलै ही जी तारीख आहे 25 जुलै पासून तोपर्यंत राष्ट्रपतीचा प्रक्रिया निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आणि राष्ट्रपतीला शपथ नवीन होणारे राष्ट्रपती यांचा कार्यकाळ हा 25 जुलै पासून सुरू होईल. तर ह्या महिन्यात 25 जुलैला राष्ट्रपती यशवंत सिन्हा किंवा मुर्मू मॅडम या शपथ घेतील आणि 25 जुलै पासून त्यांचा कार्यकाळ दोघांपैकी एखादा कार्यकाळ सुरू होईल. आता 72 मध्ये निवडणूक प्रक्रिया काही हेराफेरी झाली किंवा काही डिस्प्यूट निर्माण झाला तर कोणाला वाटला इथे काही म्हणजे कोणती विधानसभा भंग असताना राष्ट्रपतीची निवडणूक करण्यात आली, या कारणास्तव राष्ट्रपतीची निवडणूक रद्द करता येणार नाही हे 72 मध्ये सांगितले. तर आता आपण बघणार आहोत 54 वोटर्स कोण असतील आणि निवडणूक प्रक्रिया कशी चालते. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. तर सर्वसामान्य माणसाला माहिती आहे राष्ट्रपती भारताचा राष्ट्रपती हा त्याला मतदान करू शकतो किंवा निवडून आल्यानंतर त्याचा निर्वाचन गण कसा असेल किंवा प्रक्रिया कशी चालते, म्हणजे निर्वाचन कोटा काय असतो ते आपण बघू. निवडणूक प्रक्रिया ही 2 प्रकारची असते, डायरेक्ट निवडणूक प्रक्रिया किंवा इनडायरेक्ट. डायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष म्हणजे ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष सर्वसामान्य माणसाचा जो 18 वर्षाच्या वयाच्या वरती असेल किंवा त्याने
निवडणूक आयोगाकडे आपलं 18 वर्ष पूर्ण असल्याचं किंवा भारतात कोणत्याही राज्यात अधिवासाचा प्रमाणपत्र परिपूर्ण केलं तर त्याला भारतामध्ये मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होतो. त्याला आपण प्रत्यक्ष निवडणूक. आणि दुसरी असते अप्रत्यक्ष निवडणूक. अप्रत्यक्ष निवडणूक म्हणजे ज्याला भारतीय लोकांनी निवडून दिले आणि तो आता राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यसभेचे खासदारांना निवडून देणार आहे, त्याच्यासाठी अप्रत्यक्ष निवडणूक असते. आता प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये कोणते लोक निवडून दिले जातात? जे लोकसभा, जी सार्वजनिक निवडणूक होते पूर्ण भारतामध्ये, तिथे प्रत्यक्ष निवडणुकीमधून आपण सर्व 18 वर्षावरती उमेदवार मतदान करतात, वोटर मतदान करतात, त्यांना निवडून देतात. त्याच्यानंतर विधानसभा. प्रत्येक राज्यामध्ये विधानसभा असते. त्या विधानसभेमध्ये जेव्हा विधानसभेची निवडणूक होता तिथे निवडून दिले जातात. त्याच्यानंतर पंचायत राज असेल. आता पंचायत राज ही त्रिस्तरीय पूर्ण भारतामध्ये. तिच्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद याच्यामध्येही प्रत्यक्ष निवडणूक होते. या प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये निवडणूक मतदार हा डायरेक्ट पार्टिसिपेट करतो. किंवा नगरपालिका असेल, नगरपालिका, महानगरपालिका याच्यामध्येही मतदार हा डायरेक्ट भाग घेतो. आता याच्यात प्रपोर्शन मतदान पद्धतीचा तर आपण आता अप्रत्यक्ष निवडणूक. आता अप्रत्यक्ष मध्ये कोण भाग घेतात? अप्रत्यक्ष मध्ये कोणाला निवडून देतो आपण? राष्ट्रपती असेल, उपराष्ट्रपती असेल, राज्यसभेचे खासदार असतील किंवा ज्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात असेल तिथे अप्रत्यक्ष निवडणूक होते. तुम्ही महाराष्ट्रात बघितलं पंचायत निर्वाचन कोटा तयार केला जातो. निर्वाचन कोटा म्हणजे जो कोटा दिला आहे त्याच्यावरती जर मतदान पडले तर निर्वाचन कोट्यामधून निवडून येऊ शकतो. बघा आता राज्यसभेचे खासदार. आता प्रत्येक राज्याला जे याचे टर्म्स होतं तुम्ही आता महाराष्ट्रात चालू राज्यसभेची, विधान परिषदेची निवडणूक झाली त्याच्यावर तुमचं क्लिअर होईल. राज्यसभेची खासदाराची निवडणूक ही अप्रत्यक्ष होते, त्याच्यात निर्वाचन कोटा असतो. आता महाराष्ट्रामध्ये राज्यसभेच्या खासदाराची निवडणूक झाली तर तिथे महाराष्ट्राचे विधान परिषदेचे सदस्य किती आहे? 288. 288. त्याच्यानंतर जागा किती होत्या? तर याच्यात निर्वाचन कोटा असतो. तो निर्वाचन कसा कोटा कसा काढला जातो? महाराष्ट्रामध्ये राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक झाली तर 6 जागांसाठी जो कोटा 6 उमेदवार जर जो कोटा पूर्ण करतील तर त्यांना आपण राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून देऊ. तर महाराष्ट्रात 6 जागा होत्या. 6 + 1 म्हणजे 6. 1 त्याच्यात मिळवला जातो, त्याच्यानंतर 1 ऍड केला जातो. तर 288 भागिले 7 जर केले आपण +1 तर 41 हा कोटा जो खासदार किंवा जो उमेदवार 41 हा कोटा कंप्लीट करेल त्याला आपण राज्यसभेचे खासदार म्हणजे 7 म्हणजे 6. बघा 288 मध्ये 41 ही अशी संख्या आहे, सर्वात लहान संख्या आहे जी 6 जणांना पडू शकते. 6 पेक्षा जास्त जणांना पडू शकत नाही. जर तुम्ही 39 किंवा 40 घेतली तर 39 किंवा 40 अशी संख्या आहे की 6 जणांना किंवा 7 जणांना पडू शकते. पण 41 ही अशी संख्या आहे सर्वात लहान संख्या ती 6 जणांच्या व्यतिरिक्त कोणाला पडू शकत नाही. म्हणजे त्याचा निर्वाचित कोण किती झाला? 41. सपोज दिल्लीच्या उदाहरणात तुम्हाला जास्त समजेल. दिल्लीमध्ये विधान परिषदेच्या जागा आहेत, विधानसभेच्या जागा आहेत 70. म्हणजे 70 ही विधानसभेची संख्या आहे. म्हणजे 70 पेक्षा जास्त जण निवडून देऊ शकत विधानसभेमध्ये. आणि तिथे खासदारांची संख्या आहे 3. म्हणजे 3 राज्यसभेचे खासदार हे राज्यसभेवर 3 खासदार हे आपण निवडून पाडू शकतो. तर निर्वाचन कोटा कसा काढला जातो? 70 प्लस उमेदवारांची संख्या प्लस 1 प्लस 1 म्हणजे 70 भागिले 4 प्लस 1 किती?
17.5 प्लस 1 म्हणजे 18.5 म्हणजे 18. 18 ही अशी लहान संख्या आहे, त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे 3 लोकांना 18 ही संख्या पडू शकते. 4 जणांना 18 ही संख्या पडू शकत नाही. 18 चोक 72 म्हणजे 4 जणांना 18 उमेदवार मत देऊ शकत नाही. किंवा तुम्ही 17 ही संख्या घेतली असती, 17 चोक 68 होऊ शकतात. म्हणजे 17 ही अशी संख्या आहे की 4 जणांना वोट पडू शकतात. पण 18 ही अशी संख्या आहे ती 4 जणांना पडू शकत नाही. 18 ही सर्वात लहान संख्या आहे की फक्त 3च वोटरला पडू शकते. हे असते निर्वाचन कोटा. तर भारतामध्ये अप्रत्यक्ष निवडणुकीमध्ये अप्रत्यक्ष राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण भाग घेऊ शकतो? आता भाग घेऊ शकतो याच्यामध्ये ज्या राज्यात विधानसभा अस्तित्वात आहे त्या राज्याचे विधानसभेचे सदस्य, किंवा ज्या राज्यामध्ये लोकसभेचे खासदार असतील, किंवा पूर्ण देश दोन्ही संसदांचे निर्वाचक सदस्य जे निर्वाचक असतील, विधानसभा असतील कोणत्याही राज्यातील, किंवा राज्यसभा असेल त्याच्यातून जे निवडून आले किंवा निर्वाचन झाले त्यांना मतदानाचा राष्ट्रपतीच्या मतदानामध्ये अधिकार असतो. नामनिर्देशित सदस्य हे भाग घेऊ शकत नाही. आता संसद मधील लोकसभा आणि राज्यसभा, लोकसभा आणि राज्यसभेमध्ये जे निवडून आले त्यांच्यात या मतदानामध्ये भाग घेऊ शकतात. भाग घेण्यासाठी आता लोकसभेची संख्या आहे जास्तीत जास्त 550 प्लस 2 अँग्लो उर्दू. आता अँग्लो उर्दू हे भारत सरकारने ह्या 2 जागा ह्या कॅन्सल केल्या आहेत. तर भारतामध्ये लोकसभेची जास्तीत जास्त संख्या आहे 550, पण सध्या अस्तित्वात असलेली 543 संख्या आहे. तर 60 संख्या ही केंद्रशासित प्रदेशांसाठी संसदेने राखीव केले. आता 543 मध्ये 530 हे राज्यांचे उमेदवार असतील. 530 हे पूर्ण 28 जे राज्य आहेत त्याच्यातून निवडून दिले जातील. नंतर 13 हे केंद्रशासित प्रदेशामधून संसद व लोकसभेमधून निवडून दिले जाते. हे 530 आणि ते 13, 520 आणि ते 13. 520 हे प्रत्येक राज्यातून 528 राज्यातून निवडून दिले जाते आणि 13 हे केंद्रशासित प्रदेशामधून. म्हणजे 533 लोक हे लोकसभेच्या निम्मे सदनामधून भाग घेतील. राज्यसभेमध्ये पूर्ण संख्या आहे 250, पण सध्या अस्तित्वात आहे 245. याच्यामध्ये 220, 229 हे राज्यांकडून निवडले जातात राज्यसभेवर, आणि 4 हे केंद्रशासित प्रदेशांमधून राज्यसभेवर निवडले जातात. हे 233. म्हणजे संसद भवनामधून हे 530, 533 आणि 233. हे राज्यसभेमधून, 13 543 हे लोकसभेमधून आणि 233 हे राज्यसभेमधून. असे 776 वोटर हे लोकसभेमधून किंवा संसदमधून निवडून दिले जाते. आता व्हायचं काय? राष्ट्रपतीची जी निवडणूक व्हायची 1952 पासून 1952 पासून राष्ट्रपती निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू झाली. 1952 पासून जेव्हा प्रक्रिया सुरू झाली तेव्हा उभं राहण्यासाठी 2 अनुमोदन आणि नामनिर्देशित, म्हणजे लोकांनी
नामनिर्देशित करायला पाहिजे दोन, जे वोट देणारे आहेत त्यांनी दोन जणांनी नामनिर्देशित करायला पाहिजे किंवा अनुमोदन द्यायला पाहिजे. मग ते विधानसभेचे एमएलए असतील किंवा एमपी असतील, म्हणजे आमदारी असतील किंवा खासदारी असतील, या दोन लोकांनी नामनिर्देशन आणि अनुमोदन द्यायला पाहिजे. तोच माणूस राष्ट्रपती पदासाठी उमेदवार होऊ शकतो. पण जेव्हा भारत सरकारने बघितलं राष्ट्रपती निवडणुकीची गांभीर्यता लोक घ्यायची नाही, तर कोणीही दोन लोकांकडून ज्याची ओळखी असेल तो एका जणाकडे जायचा, त्याला सांगायचा मला तुम्ही अनुमोदन द्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी, तर अनुमोदन देऊन टाकायचं. त्याला मतदारसंघातल्या असायचं 4 जणांचं अनुमोदन मिळवणं काही जास्त नव्हतं. कोणालाही अनुमोदन मिळून जायचं आणि राष्ट्रपती पदासाठी उभं राहायचं. मग सरकारला कळलं, सरकारने 1974 मध्ये 1974 मध्ये ही संख्या 10 केली. ही संख्या 10 केली. पण जेव्हा 1977 ची निवडणूक झाली तेव्हा 17 उमेदवार हे उभे राहिले होते. त्याच्यातले 8 उमेदवार असे होते त्यांना एकही वोट मिळाला नाही. म्हणजे अनुमोदन तर दिलं पण त्यांच्या तिथं व्यक्तिमत्व न होतं, तर त्यांना कोणी वोट करायचं. म्हणून भारत सरकारने हा असा निर्णय घेतला. 1997 मध्ये 50 नामनिर्देशन, 50 अनुमोदन, आणि जे 50 अगोदरांनी नामनिर्देशित केले तेच 50 परत राहणार नाही. तर 50 लोकांनी अनुमोदन आणि नामनिर्देशित करायला पाहिजे. म्हणजे 100 एमपी किंवा एमएलए यांनी जर पाठिंबा दर्शवला तोच मनुष्य भारतात राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाग घेऊ शकतो. म्हणजे लोकांना याचं गांभीर्य कळलं. म्हणजे त्या लोकांना याच्यावर काही प्रश्न उद्भवतो, भारतातल्या सर्वसामान्य माणसाला राष्ट्रपती निवडणुकीत भाग घेण्याचा अधिकार नाही का, किंवा त्याने जर आशा बाळगली की भारताचा राष्ट्रपती होऊ शकतो तर त्याला असा अधिकार द्यायचा का. पण याच्यावर एक गोष्ट दर्शित होते, त्याला जर 100 लोक अनुमोदन नाही करणार आहे, आणि अनुमोदन कोण करणार आहे, जे लोक मतदान करणार आहे तेच अनुमोदन करणार आहे. मग त्याला जर 100 लोक अनुमोदन नाही करते तर त्याला निवडणुकीसाठी उभं राहण्याचं म्हणजे तो निवडून येऊ शकत नाही. त्याला काम केले नाही, त्याचं व्यक्तिमत्वही असं नाही, तो निवडून येऊ शकतो. म्हणून 100-50 भारत सरकारने क्रायटेरिया ठेवला, ज्याला 50 अनुमोदन मिळेल तोच उभं राहू शकतो. नंतर आता हे झालं 776 लोक संसद भवनातून मतदान करू शकतात. आता विधानसभा, जे लोक विधानसभेमध्ये निवडून गेले तेही राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान करू शकतात. राष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्व राज्यांचे विधानसभेचे निर्वाचित सदस्य. आता सर्व राज्यांचे निर्वाचित सदस्य म्हणजे महाराष्ट्राचे 288 असेल, किंवा उत्तर प्रदेशचे 403 असतील, किंवा गोव्याचे 40 असतील, किंवा आता दिल्लीचे 70 असतील. असे पूर्ण भारतातले केंद्रशासित प्रदेश असतील किंवा राज्य असतील, या सर्वांचे जे विधानसभेमध्ये निर्वाचित सदस्य नामनिर्देशित नाही, कारण की प्रत्येक राज्याला एक अँग्लो उर्दू समाजाचा हा एक माणूस राज्यपाल हा विधानसभेवर पाठवू शकतो. तो नामनिर्देशित झाला, तो राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेत नाही. तर हे सगळे भाग घेऊ शकतात. तर भारतामध्ये पण यांच्या वोटिंगची व्हॅल्यू आहे ती वेगवेगळी आहे. म्हणजे आता महाराष्ट्रात जर 288 लोक वोट करतायत, किंवा उत्तर प्रदेशमध्ये 403 वोट करतायत, तर यांची व्हॅल्यू एका वोटरची व्हॅल्यू वेगळी असेल. महाराष्ट्रातल्या एका वोटरची किंमत ही वेगळी असेल. ती किंमत कशी ठरवली जाते, तर ती किंमत ठरवली जाते राज्याची लोकसंख्या भागिले विधानसभेची संख्या. तर 1971
1951 मध्ये भारतात दर 10 वर्षांनी भारतात दर 10 वर्षांनी लोकसंख्या लोकसंख्येची गणना होते. ते 1951 मध्ये जी लोकसंख्या होती त्याच्यानुसार 1952च्या निवडणुका झाल्या राष्ट्रपतीच्या. नंतर 1961 मध्ये जे आकडे मिळाले त्याच्यानंतर 1962 ची निवडणूक झाली. 1952 मध्ये जी निवडणूक झाली 1957 मध्ये ही 1951 च्या आकडेवारीनुसार निवडणूक झाली. त्यानंतर संजय गांधींनी 1971 मध्ये लोकसंख्या नियंत्रणावर काम केलं. तर लोकसंख्या नियंत्रणावर दक्षिण भारतातल्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रण केली, पण उत्तर प्रदेश म्हणजे उत्तर भारतीय लोकांनी ती लोकसंख्या नियंत्रण केली नाही. त्याच्यामुळे व्हायचं काय तर प्रत्येक राज्याची जी एमएलएची जी व्हॅल्यू होती वोटिंग व्हॅल्यू याच्यात डिफरन्स क्रिएट व्हायला लागला. उत्तर प्रदेशच्या खासदारांची किंवा आमदारांची ही वोटर व्हॅल्यू ही भरपूर असायची. जसं आपण बघितलं तर यूपीच्या एका विधानसभेच्या आमदाराची व्हॅल्यू ही 208 आहे. आणि तसंच सिक्कीमचं बघितलं तर सिक्कीमची ही 7 आहे. तो डिफरन्स किती म्हणजे सिक्कीमचा एक आमदार फक्त 7च मतं टाकू शकतो आणि विधानसभेचा उत्तर प्रदेशचा आमदार हा 208 मत टाकू शकतो. म्हणजे सिक्कीमचे सर्व विधानसभेची जी पूर्ण संख्या आहे ते वोट जेवढं टाकणार तेवढा उत्तर प्रदेशचा एक आमदार टाकणार. तर मग याच्यात लोकसंख्या डिफरन्स होता. तर उत्तर भारतीय लोकांनी लोकसंख्या नियंत्रणावर काम नाही केलं, दक्षिण भारतीय लोकांनी काम केलं. तर मग लोकांना असा प्रश्न पडू लागला जर हे नियंत्रण नाही झालं तर ज्याची लोकसंख्या जास्त आहे त्याची व्हॅल्यू जास्त आहे विधानसभेची. मग इंदिरा गांधींनी 42वी घटना दुरुस्ती केली आणि 42व्या घटना दुरुस्तीमध्ये 1976 मध्ये असं सांगितलं जी लोकसंख्या 1971 मध्ये होती ती लोकसंख्या इसवी सन 2000 पर्यंतच ग्राह्य राहील. म्हणजे तोपर्यंत नवीन आकडे ग्राह्य धरले जाणार. म्हणजे 1971 मध्ये जी संख्या होती तीच संख्या कंटिन्यू राहील आणि तीच संख्या ग्राह्य धरली जाईल. तर 1971 मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या होती 5,04,00,000 समथिंग होती. 5,04,00,000 म्हणजे महाराष्ट्राच्या एका वोटरची संख्या आहे 170. म्हणजे महाराष्ट्रातला एक आमदार हा 170 मतदान करून म्हणजे मतदान त्याची व्हॅल्यू किती एका मताची व्हॅल्यू 170 आहे. तर भारतामध्ये तर ही व्हॅल्यू चालली 1971 ची लोकसंख्या चालली 2000 पर्यंत. पण 2000 मध्ये 84वी घटना दुरुस्ती अटल बिहारी वाजपेयीचं सरकार होतं. अटल बिहारी वाजपेयींनी असं सांगितलं जोपर्यंत 2026 पर्यंत ही आकडेवारी 2000च्या इसवी सनामध्ये 2026 जोडून टाकलं आणि 1971 ची लोकसंख्या 2026 पर्यंत ग्राह्य धरली. म्हणजे आता जी विधानसभेची जी निवडणूक होईल त्यामध्ये 1971 ची लोकसंख्या ग्राह्य धरली. तिथे मग प्रत्येक राज्याची व्हॅल्यू वेगवेगळी. तसं पूर्ण भारतामध्ये विधानसभेची संख्या आहे 4000. आता आपण हे बघितली संसद मध्ये एवढे लोक वोट करू शकतात 776. आणि तसंच विधानसभा पूर्ण भारतातले विधानसभेमध्ये पूर्ण आमदारांची संख्या आहे 4120. विधानसभेची संख्या आहे पूर्ण भारतामध्ये 4120. म्हणजे विधानसभेचे सर्व आमदारांची संख्या आहे 4120 हे पूर्ण भारतात आमदार. आता याच्यात अपवाद असू शकतो 4120 मध्ये, कारण की का जम्मू काश्मीरचा राज्याचा दर्जा हा खारिज करण्यात आला आहे आणि तिथे विधानसभेची संख्या होते 87. म्हणजे ज्या 87 मायनस होती तर आपण मोठं धरून 4120 हे पूर्ण भारतातले. कारण की जम्मू काश्मीरला जो केंद्रशासित प्रदेश मिळाला आहे त्याला केव्हाही राज्याचा दर्जा मिळू शकतो आणि तिथेही 87 हा जागा केव्हाही बहालू शकतात. म्हणून पूर्ण भारतात आमदारांची संख्या आहे 4120. आता 4120 आहे पण प्रत्येक आमदाराची व्हॅल्यू म्हणजे त्याच्या मताची किंमत ही वेगवेगळी आहे.
जशी उत्तर प्रदेशमध्ये 208 सांगितले मी, महाराष्ट्रामध्ये 170 ते 175 दरम्यान आहे, बिहारचे 176 आहे, झारखंड आणि तामिळनाडूची 178 178 आहे, सिक्कीमची 7 आहे. तर जर नॉर्थ ईस्ट मध्ये लोकसंख्या कमी आहे त्याच्यामुळे त्यांची व्हॅल्यू कमी आहे. कारण ती व्हॅल्यू कशी काढली जाते, 1971 ची लोकसंख्या भागिले त्या विधानसभेत असणाऱ्या संख्या. तर याच्या 4120 या पूर्ण आमदारांची मताची किंमत आहे, या 4120 या आमदारांच्या मताची किंमत आहे 5,49,474. म्हणजे हे 4120 हे आमदार किती वोट टाकू शकता, तर 5,49,474. आता संसद भवनामध्ये पूर्ण राज्यसभा असेल लोकसभा असेल निर्वाचित खासदारांची संख्या 776 आहे. मग 776 काय करतो आपण, याची जर आपल्याला मतदानाची किंमत काढायची असेल तर या 776 ला आपण काय करतो, पूर्ण विधानसभेत जेवढे 4120 या लोकांची जी किंमत आली म्हणजे त्यांच्या मतांचे मूल्य आले ते 5,49,474. याला काय करतो आपण, जे निम्मे सदन किंवा वरिष्ठ सभागृह यांची जी व्हॅल्यू आहे 776, 543 ही लोकसभेची आणि 245 ही राज्यसभेची, तर 576 याला आपण काय करतो 576 ने भागतो. 576 ने भागल्यावर ही किंमत आम्हाला जवळजवळ 778 आहे. 778 च्या जवळपास आहे ही किंमत येते आपले 708. म्हणजे एका 5,49,474 ला आपण पूर्ण संसद भवनाच्या सर्व खासदार जे निवडून आले त्यांची व्हॅल्यू काढली, त्यांची 708 येते. आता हे 708 व्हॅल्यू किती काय आहे, हे 708 व्हॅल्यू आहे तर एका संसद चा जो सदस्य आहे त्याच्या एका वोटची किंमत किती आहे 708. तर मग 776 गुणिले 708 म्हणजे 776 संसद भवनाच्या किंवा खासदारांची मताची व्हॅल्यू केवढी, ती पण तेवढीच 5 लाख जवळपास, म्हणजे दशमलव मध्ये येते पण आपण दशमलव घेत नाही, ती 5,49,000 5,49,000. तर टोटल म्हणजे ही विधानसभेच्या मतदारांची संख्या आहे 5 लाख, त्यांच्या मतांची व्हॅल्यू आहे 4120 लोकांची मतांची व्हॅल्यू आहे 5,49,474. पूर्ण भारतातल्या जी विधानसभा आहे 4120 त्यांच्या मतांची व्हॅल्यू आहे 5,49,474. आणि तसंच संसद भवनामध्ये जे 776 सांसद आहेत त्यांची मतांची व्हॅल्यू आहे 5,49,000. ते नियर अबाउट पूर्ण 10 आणि 11 लाख यांची पूर्ण व्हॅल्यू येते समथिंग नियर अबाउट 11 लाख. 11 लाख ही मतांची व्हॅल्यू येते. 11 लाख ही मतांची व्हॅल्यू आल्यानंतर तर मतदान करणारे किती आहे 776 आणि पूर्ण राज्यांचे 4120 म्हणजे 4,896 लोक मतदान करणार आहेत आणि 4,896 लोकांची मताची व्हॅल्यू किती आहे 11 लाख. आता राज्यसभेमध्ये राष्ट्रपती निवडणुकीमध्ये एकच माणसाला आपल्याला निवडून द्यायचे, तर एकच माणसाला निवडून द्यायचे तर 50% कोट्याच्या वरती म्हणजे 50% मत हे 2 माणसांना मिळू शकतात आणि 50% वरती मत हे कमीत कमी एका माणसाला मिळू शकतात. तर निर्वाचन कोटा कसा काढला जातो, 11 लाख ह्या मतांच्या 5.5 लाख निवडतील त्याच्यापेक्षा जास्त मत ज्या उमेदवाराला पडतील तो निर्वाचन कोटा कंप्लीट होईल आणि त्याला राष्ट्रपती म्हणून निवडून आल्यानंतर घोषित केलं. आता निर्वाचन कोटा हा राष्ट्रपतीचा कसा काढला, मी तुम्हाला विधान परिषद असेल किंवा राज्यसभेची निवडणूक असेल महाराष्ट्राची त्याच्यात सांगितलं 41 मत ज्या माणसाला पडतील तो राज्यसभेचा महाराष्ट्रात 6,000 होत्या, 288 भागिले 7 केले आपण एक जास्त घेतो. 41 मत ज्या उमेदवाराला महाराष्ट्राच्या विधानसभेतून निवडून आलेले 41 लोक ज्या माणसाला प्रेफरन्स देतील तो माणूस निवडून आला हा काय राहिला. पण राष्ट्रपती निवडणुकीमध्ये आपल्याला एकच माणूस निवडायचा आहे
तर मग राष्ट्रपती निवडणुकीमध्ये निर्वाचन कोड हा कसा काढला जातो? सपोज आपण आपल्याला एक काही धरून नये, गणितामध्ये 100 ही किंमत गणितामध्ये सोपी म्हणजे निर्वाचन कोड हा समजायला आणि काढायला सोपी. तर निर्वाचन कोड हा कसा काढला जातो? निर्वाचन कोड हा जो कंप्लीट करेल त्याला विजेता म्हणून घोषित केले जाईल. आता निर्वाचन कोटा भागीला किती उमेदवार निवडायचे आपल्याला? एक, कारण की एकच वॅकन्सी आहे. राष्ट्रपती एकच होऊ शकतो. जसं राज्यसभेचे खासदार आपल्याकडे महाराष्ट्रात 6 होते, तर त्यांना आपण 6 बायले 6 घेतो कारण की वॅकन्सी 6 आहे. जसं आपण दिल्लीचं बघितलं, दिल्लीची राज्यसभेची कुठे काढताना आपण 3 घेतलं कारण की ते वॅकन्सी नव्हत्या, पण भारताच्या राष्ट्रपतीसाठी वॅकन्सी एकच आहे. म्हणून आपण निर्वाचन कोड हा एकच आहे बाबा, एक घालून त्याच्यामध्ये एक ऍड करू प्लस एक म्हणजे 100 भागिले 2 प्लस 1 म्हणजे 50. 100 भागिले 2 म्हणजे 50 प्लस 1 म्हणजे ज्या उमेदवाराला 51% वोट पडतील किंवा 51 वोट पडतील, आपण 100 वोट धरले तिथे आपले 11 लाख वोट आहे म्हणजे 5.5 लाखच्या वरती ज्याला वोट पडतील तो निवडून येईल, त्याला म्हणतो आपण निर्वाचन कोड. म्हणजे 51 ही अशी व्हॅल्यू आहे, सर्वात लहान व्हॅल्यू आहे, ती 2 माणसांना पडू शकत नाही कारण की 100 जर वोटर असतील तर 51 मध्ये एकालाच पडते कारण की दुसऱ्याला 49 पडते. जर 50 आला असते इथे तर 50 वोट हे 2 जणांना पडले असते तर 50 येणार नाही. म्हणून आपण जे वोटर आहे त्यांची संख्या भागिले त्या व्हॅकन्सी म्हणजे किती जण निवडून द्यायचे आपल्याला, तर राष्ट्रपती निवडणुकीसाठी आपल्याला एकच निवडून द्यायचा आहे. तर त्यासाठी आपण 1 घेतला, 1 प्लस 1 2 50 प्लस 1 म्हणजे 51% वोट ज्या उमेदवाराला पडतील म्हणजे तुम्ही 10 जण उभे राहा राष्ट्रपती निवडणुकीसाठी किंवा 13 जण उभे राहा, तिथे तुम्हाला जोपर्यंत निर्वाचन कोड हा कंप्लीट होत नाही तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया चालू असते. आता निवडणूक प्रक्रिया ही फर्स्ट पास म्हणजे जो प्रथम आला त्याला निवडणूक आयोग विजेता म्हणून घोषित नाही करत. जसं आपली विधानसभा, लोकसभा, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका याच्यामध्ये काय फर्स्ट पास सिस्टीम आहे. ज्याला सर्वात जास्त वोट पडले मग त्याला 10,000 वोट पडेल ना तो निवडून आला असं आपण ग्राह्य धरतो. त्याच्यामध्ये याच्यात कोटा कंप्लीट करावा लागतो. कोटा आता ही प्रोपोर्शनल सिस्टीम आहे. प्रोपोर्शनल म्हणजे संक्रमण सिस्टीम आहे, म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे भारतातले 50% लोकांच्या मनात दुसरा उमेदवार आहे आणि ज्याला 30% वोट मिळाले त्या निवडून आला असं नाही व्हायला पाहिजे. म्हणून ही प्रक्रिया आपण लागू केली. म्हणजे समतुल्य राहायला पाहिजे, संघीय राजा हा एकत्र राहायला पाहिजे. म्हणून आपण हा निर्वाचन कोटा किंवा एकाच संक्रमण म्हणजे एकापासून दुसऱ्याला, जर याला सर्वात सोपं उदाहरण तुम्हाला सपोज ABC या मुली आपण पाहिला म्हणजे याच्यातून तुम्हाला समजेल संक्रमण काय असतं. ABCD या मुलींची नाव घेऊ शकतो आपण, तर आणि मुलांचे नाव घेऊ शकतो आपण. मुलगी बघायला गेलो तर आपण सपोज आपल्याला B आवडली, तिला 1 नंबर, पण हे बी काय आहे ना त्या मुलीने आपल्याला पसंत करायला पाहिजे. म्हणून आपण याने सपोज ह्या मुलीला आपण 1 नंबर दिला तर D ला 2 नंबर दिला, D नाही मिळाले तर 2 नंबर, 2 नंबरच्या मुलीने नाही म्हणला तर त्याला 3 नंबर आणि 3 नाही म्हणलं तर एक ठरावापेक्षा चांगलं आहे तर लग्न करून टाकायचं म्हणजे 4 नंबर. म्हणजे याच्यात राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कसं असतं एक बॅलेट पेपर दिला जातो आणि त्याच्यात तुम्हाला प्रेफरन्स द्यावा लागतो. म्हणजे तुम्हाला असं नाही म्हणावं लागत ए ने मतदान म्हणजे मला ए आवडतो म्हणून ए ला मतदान करायला मी बाकीच्यांना करणार नाही, कारण की ते निर्वाचन कोड आहे. तर भारताची फर्स्ट पास सिस्टीम आहे. फर्स्ट पास सिस्टीम मध्ये कसं होतं, तिच्या निर्वाचन कोडामध्ये कसं होतं, तुम्ही निर्वाचन कोड हा जर बी नाही निवडून आला तर मी सी ला डी ला मतदान करतोय, डी नाही निवडून आला तर मी ए ला मतदान करतोय, आणि ए नाही निवडून आला तर मी सी ला मतदान करतोय. आता प्रत्येकमध्ये सर्वजण बी ला वोट नाही करणार. सपोज दुसऱ्या जो मतदान करणार आहे त्याला ए ला प्रेफरन्स दिला तर हा निर्वाचन कोड आहे. म्हणजे तुम्ही याच्यापासून संक्रमण इथे करताय. जर याचा कोटा नाही कंप्लीट झाला तर तुम्ही त्याला मतदान करताय, याचा कोटा नाही कंप्लीट झाला तुम्ही त्याला मतदान करताय. म्हणजे
तुम्ही संक्रमण करता तुमच्या मताचं, तर त्याला म्हणतो आपण संक्रमणीय. आणि फर्स्ट पास सिस्टीम मध्ये कसं असतं, सपोज 1,00,000 वोटर आहे, 1,00,000 वोटर आहेत आणि 4 जण उभे आहेत. त्या वोटर मध्ये ए बी सी आणि डी, हे सी 4 लोक उभे आहेत. 4 लोक उभे आहेत, तर भारतामध्ये 60% निवडणूक म्हणजे निवडणुकीत लोक भाग घेतात. 60% ॲव्हरेज मोठे मोठे म्हणजे 60% लोक मतदान करतात. जर 1,00,000 वोटर लिस्ट असेल तर 60,00,000 लोकांनी मतदान केलं. आता एला किती लोकांनी मतदान केलं, तर एला 20,000 लोकांनी मतदान केलं. आणि उरलेला 3,40,000 लोकांनी मतदान केलं. पण असं उरलेला 3,20,000 पेक्षा जास्त मतं मिळाली. याचा अर्थ काय होतो, ए हा निवडून आला, याला म्हणतो आपण फर्स्ट पास सिस्टीम, म्हणजे जो प्रथम आला त्याला विजेता घोषित करायचं. पण याने ते निर्वाचन कोण अपडेट केला ना, आता 1,00,000 लोक निवडणूक मध्ये होते. आता एला फक्त 20,000 लोकांनी निवडून दिलंय, तर याचा अर्थ हा सगळ्या लोकांचं प्रतिनिधित्व करतो का, याचा अर्थ तसा नाही होत. पण भारतात हीच प्रक्रिया चालली जाते. राष्ट्रपती, राज्य दुसरे उमेदवार सोडून तर भारतामध्ये फर्स्ट पास सिस्टीम मध्ये निवडले जाते. आता 1,00,000 लोकांना पैकी फक्त 80,000 लोकांना ए नाही आवडतो किंवा नाही आवडतो हे सांगितलं नाही, तर म्हणून ए हा निवडून आला. तर भारतात ज्याला 30 किंवा 35% लोक मतदान करतात तोच पूर्ण 100% लोकांवर राज्य करतो. म्हणून ती प्रक्रिया आपण राष्ट्रपतीमध्ये फॉलो करायला पाहिजे. म्हणून आपण काय केलं, संक्रमणीय म्हणजे जर एक नाही आवडला तर त्या उमेदवाराला आपण 2 ऑप्शन म्हणजे खाली ऑप्शन रिकामे ठेवू. तर तुम्हाला फर्स्ट वोटर नाही निवडून आला तर सेकंड वोटर हा निवडून यायला पाहिजे. तर भारतात जर धरलं तुम्ही तर मग ही सिस्टीम धोकादायक काय आहे, तर भारतात सपोज हिंदू 60% लोक आहेत, मुसलमान 30% लोक आहेत आणि ऑदर्स हे 10% लोक आहेत. तर होईल काय, 60% लोक म्हणजे 60%, 30%, 10% हे प्रत्येक विधानसभेमध्ये किंवा प्रत्येक असेंब्लीमध्ये असं धर्माचं डिवायडेशन आहे. आणि धर्माचं प्रभुत्व प्रत्येक समाजामध्ये असं वाटतं प्रत्येकाला माझा धर्म पुढे जायला पाहिजे. तर मग होईल काय, 60% वोट एकच होणार, म्हणजे हिंदू धर्माचे जे उमेदवार असतील 1 ते 100 मध्ये जे लोक उभे केलेले असतील त्या 100चे 100 निवड मतदार इथे निवडून येतील. म्हणजे इथे होतं काय, इथे जे अल्पसंख्याक आहे त्यांच्यावर असं त्यांना वाटतं तर त्यांना दडपून टाकलंय. तर याच्यात ही फर्स्ट पास सिस्टीम सहसा म्हणजे भरपूर देश अवलंबतात, पण कोणते देश हे अवलंबत नाही. कुठे पर्सेंटेज अवलंबले जातात. आता इथे होईल काय, तर 60% हिंदू हे 100% सीटावर निवडून येतील. मग जर मग याच्यात 60 जागांमध्ये 100% हिंदू निवडून येतात. मग कोणते देश काय करतात, लिस्ट सिस्टीम यूज करतात. लिस्ट सिस्टीम काय आहे, ज्याचं जेवढं धर्माचं म्हणजे जेवढ्या लोकांचं लोकसंख्येमध्ये भागीदारी असेल तेवढे लोक निवडून येतील. म्हणजे 1 ते 100 मध्ये यांनी 100 उमेदवार उभे केले, यांनी पण 100 उमेदवार उभे केले, यांनी पण 100 उमेदवार उभे केले. पण लिस्ट सिस्टीम मध्ये काय आहे, 100 उमेदवारांमध्ये ज्या 60% लोकसंख्येचा पार्टिसिपेट आहे, तर मग प्रथम 60 लोकच त्या निवडणुकीमध्ये निवडून विजयी झाले असे घोषित करतो आपण. तसं ज्या 30 मध्ये प्रथम 30 लोकांना ज्या लोकांनी मतदान केलं ते निवडून आले असे ग्राह्य धरतो, आणि जे प्रथम 10 लोक आहेत जे निवडून आले ते ग्राह्य धरतो. पण याच्यात ड्रॉबॅक काय, प्रत्येक समाज हा छोट्या भागांमध्ये विभागलेला आहे. प्रत्येक समाजाला वाटेल माझं बी सरकारमध्ये अस्तित्व हवं म्हणून छोट्या पार्ट्या म्हणजे एक आमदारांच्या खासदारांच्या पार्ट्या तयार होते. म्हणून त्याच्यासाठी लिस्ट सिस्टम भारतात यूज केली जात नाही, फर्स्ट पास सिस्टम यूज केली जाते. पण फर्स्ट पास सिस्टम मध्ये होतं काय, लोक म्हणजे जो निवडून आलाय तो सर्व समाजाचं प्रतिनिधित्व करता असं होत नाही. म्हणून भारताच्या राष्ट्रपतीमध्ये हे लागू व्हायला पाहिजे. म्हणून भारताच्या राष्ट्रपती निवडणुकीमध्ये आपण एकल संक्रमणीय पद्धत यूज करतो.
आता एकल संक्रमणीय पद्धत म्हणून भारतात एकल संक्रमणीय पद्धत यूज केली जाते। आता एकल संक्रमणीय पद्धत कशी असते? एकल संक्रमणीय पद्धत हे प्रत्येक जे आपले 4120 आणि 776 जे संसद आणि विधानसभेचे जे आमदार आणि खासदार आहेत त्यांना आपण निवडणुकीचा अधिकार देतो। प्रत्येकाची व्हॅल्यू ही वेगळी असते। राज्यानुसार प्रत्येक विधानसभेच्या आमदाराची मतांची व्हॅल्यू वेगवेगळी, राज्यानुसार वेगवेगळी आहे। एका राज्यात सर्व विधानसभा आमदारांची व्हॅल्यू एकच असेल, पण एका राज्याची दुसऱ्या राज्याची सेम असू शकते, येऊ शकते, पण एक असेलच असं नाही। तसं महाराष्ट्राच्या विधानसभेच्या आमदारांची 174 च्या दरम्यान आहे, तसंच उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या आमदारांची 208 आहे आणि सिक्कीम आणि नॉर्थ ईस्ट मधल्या आमदारांची संख्या 7 आणि 8 आहे। तर प्रत्येक खासदाराच्या वोटिंगची व्हॅल्यू ही 708 आहे, म्हणजे 776 जे आमदार आहेत त्यांची 708 आहे। असे टोटल मतदान करणारे मतदान करणारे 4896 आहे आणि त्या मतांची व्हॅल्यू 4896 ची नियर अबाउट 11 लाख आहे। तर ज्या माणसाला 5.5 लाख मत निर्वाचक कोटा कंप्लीट करेल त्याला आपण राष्ट्रपती म्हणून घोषित करतो। तर आता ही निवडणूक प्रक्रिया कशी आहे? म्हणजे आता आपण निर्वाचन घर काढलं, निर्वाचन घर मध्ये जे विधानसभा, राज्यसभा, लोकसभा ते निवडून आले त्यांना आपण मतदानाचा अधिकार देतो, नाम निर्देशित नाही। तसं राज्यसभेवर 12 लोक हे नाम निर्देशित असतात। तर राष्ट्रपती जो कला विभूषण असेल, तसं मेरी कॉम होती, सचिन तेंडुलकर होता राष्ट्रपती, तो आम्ही केले होते, ते राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेणार नाही। तर या सर्वांची 4896 लोकांचे मतांचे व्हॅल्यू आहे 11 लाख। तर 5.5 लाख मत ज्या माणसाला मिळतील, म्हणजे 5.5 लाख किंमत ज्या मुलांची असेल तो माणूस भारताचा राष्ट्रपती म्हणून निवडून दिला जातो। पण याच्यात बॅलेन्स सिस्टीम चालते। आता म्हणजे तुम्हाला प्रेफरन्स द्यावा लागतो, म्हणजे सपोज 4 लोक मतदानामध्ये पार्टिसिपेट केले, आपण तसंच मागचं उदाहरण सांगितलं तुम्हाला, तसे 4 लोकांना पार्टिसिपेट करू आपण। तर 4 लोकांना आपण उभं केलंय आणि मतदानची व्हॅल्यू 100 आहे, 100 रुपयांना मतदान करणार। तसे आपले 11 लाख आहे जवळपास 13 करोड, तर आपण 100 करायचं। तर एला मिळाले 40, बीला मिळाले 30, सीला मिळाले 20 आणि डीला मिळाले 10। तर आता याच्यात निर्वाचन कोटा आहे, आपण मागे किंमत बघितली होती, त्याला 51 वोट पडतील तोच निर्वाचन कोटा कंप्लीट केला असं ग्राह्य धरण्यात येईल आणि तोच राष्ट्रपती म्हणून शपथ घेईल। पण आता फर्स्ट राऊंड मध्ये फर्स्ट राऊंड चालू आहे। फर्स्ट राऊंड मध्ये कोणाला 50 वोट किंवा 51 वोट पडलेले आहेत। तर मग आता सेकंड राऊंड मध्ये, आता सेकंड राऊंड मध्ये जाताना काय होईल, मतांचं संक्रमण होईल। आता सर्वात कमी कोणाला आहे, म्हणजे प्रेफरन्स दिले, लोकांनी प्रेफरन्स दिला, त्यांना बॅलेट दिली, तिथे 4 लोकांचे नाव होते आणि त्या 4 लोकांच्या नावामध्ये कोणाला 1 द्या, 2 द्या, म्हणजे कोणत्याही उमेदवाराला तुम्ही नाव द्या, पण जे उभे त्यांना सर्वांना तुम्ही मतदान करावं लागेल। असं नाही मला आता ए चालत नाही तर मी फक्त बी ला देईल आणि बी सी माझे जवळचे तर मी बी सी ला एक देईल, तर याच्याने मत कॅन्सल होतं। आणि त्याच्यात तुम्ही असं केलं, मला बी ला असं केलं, म्हणजे 2 वर 1 नंबरला दिलाय का 2 नंबरला दिलाय याच्यात कन्फ्युजन निघत नाही, म्हणून हे सुद्धा वोट कॅन्सल होऊ शकतो। म्हणजे तुम्ही बघितलं असेल आता राज्यसभेची जी निवडणूक झाली त्याच्यात 2 जणांचे मत हे कॅन्सल बाद झाले, तसं इथे बाद झाले। तर फर्स्ट राऊंड मध्ये निर्वाचन कोटा कोणीच कंप्लीट केला नाही। जर फर्स्ट पास सिस्टीम व्हॅल्यू असते, जो प्रथम सगळ्यात जास्त व्हॅल्यू आहे, तो आपण याला निवडून असं काय झालं असतं, पण ते निर्वाचन कोटा हा कंप्लीट करावा लागतो। आता निर्वाचन कोटा कंप्लीट झाला तर मग सेकंड राऊंड मध्ये वोटिंग झाली। आता सेकंड ए ला किती वोट मिळाले 40, बी ला 30 आणि सी ला
20. आता d चं काय होईल संक्रमण होईल म्हणजे आता d तर एवढं येऊ शकत नाही तर d ला सांगितलं गुड बाय बेस्ट लक फॉर नेक्स्ट टाइम म्हणजे त्याला पुढच्या वेळेस बेस्ट लक असं म्हणून आपण त्याला बेस्ट लक देऊन टाकलं आता d चे ओठ हे संक्रमण होते d चे ओठ हे संक्रमण होते आता d ने काय केलंय d ने म्हणजे d ला ज्या 10 लोकांनी मतदान केलंय त्याला फर्स्ट प्रेफरन्स दिलाय a ला फर्स्ट प्रेफरन्स देणारे लोक आहेत 40 b ला फर्स्ट प्रेफरन्स देणारे लोक आहेत 30 c ला फर्स्ट प्रेफरन्स देणारे लोक आहेत 20 आणि d ला फक्त फर्स्ट प्रेफरन्स देणारे लोक 40. आता d ला ज्याने फर्स्ट प्रेफरन्स दिला आहे तर त्यांचे मत आता आपण डिस्ट्रीब्यूट करू त्यांना सेकंड प्रेफरन्स कोणाला दिलाय सेकंड प्रेफरन्स कोणाला दिलाय तर d ने सेकंड प्रेफरन्स हा a ला दिला आहे a ला दिला आहे 3 b ला दिला आहे a ला दिला आहे 3 b ला दिला आहे 5 आणि c हे सेकंड प्रेफरन्स आहे त्या सेकंड प्रेफरन्स मध्ये a हे 3 b हे 5 आणि c हे 2 a हे 3 b हे 5 आणि c हे 2 हे d ला वोट किती होते 10 तर 10 लोकांनी फर्स्ट प्रेफरन्स कोणाला दिला आहे d ला पण सेकंड प्रेफरन्स कोणाला दिला आहे a ला 3 नंबर दिला त्या लोकांनी b ला 5 लोकांनी सेकंड प्रेफरन्स दिला आहे आणि c ला सेकंड प्रेफरन्स हा 2 लोकांनी दिला आहे हे मत वरती संक्रमण होते तर a चे किती झाले 3 b चे 5 आणि c चे 2 तर बघा तरी पण कोणी निवडून आला का नाही तर आता होईल काय मग ही राऊंड बघा आता राऊंड जाईल थर्ड राऊंड मध्ये हे संक्रमण जोपर्यंत निर्वाचन कोटा हा कंप्लीट होत नाही तोपर्यंत संक्रमण होत जाईल आता संक्रमण भारताच्या राजकारणामध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये राऊंड 2 पर्यंत माणसं निवडून आले किंवा फर्स्ट राऊंड मध्ये निवडून आले 1900 जेव्हा इंदिरा गांधींनी मन की आवाज म्हणजे अंतरात्म्याची आवाज द्या आणि व्ही गिरी जेव्हा निवडून आले म्हणजे संजीव रेड्डी आणि व्ही गिरी संजीव रेड्डी हे फर्स्ट टाइम झाले केंद्र सरकारचा जो उमेदवार होता त्या उमेदवार फर्स्ट टाइम पडून गेला होता म्हणजे नीलम संजीव रेड्डी त्यावेळेस अपक्ष उमेदवार व्ही गिरी निवडून आला होता कारण की तेव्हा इंदिरा गांधींनी सर्व खासदारांना सांगितलं होतं आपल्या अंतरात्म्यात आवाज द्यावा आणि तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटेल त्याला निवडून द्या म्हणून काँग्रेस पक्षाचा उमेदवार इंदिरा गांधी काँग्रेसमध्ये राहून संजीव रेड्डी पडले होते व्ही गिरी हे अपक्ष उमेदवार निवडून आले होते तेव्हा सेकंड राऊंड झाला म्हणजे सेकंड राऊंड मध्ये काउंटिंग केली तोपर्यंत भारतात आजपर्यंत सेकंड राऊंड मध्ये काउंटिंग केली नाही फर्स्ट राऊंड मध्ये जो केंद्र सरकारचा उमेदवार असतो म्हणजे ज्याच्यात केंद्रामध्ये ज्याची सरकार आहे तोच माणूस निवडून येतो पण आपण आता तुम्हाला सेकंड राऊंड मध्ये सेकंड राऊंड मध्ये डी ने आणि काय केलं आपण फर्स्ट राऊंड मध्ये कोणाला निर्वाचन कोटा मिळाला नाही तर सेकंड राऊंड मध्ये डी ने ए ला 3 वोट दिले बी ला 5 वोट दिले आणि सी ला 2 वोट दिले तर ते झाले 43 35 आणि 22 आता इथे झालं काय कोणाला निर्वाचन कोटा कंप्लीट करता आले तर आपण आता सपोज बी ला जिंकण्याचा विचार करू आता याच्या घरात लाडू तयार होऊन गेले याला असं वाटतंय मीच निवडून येईल पण तसं होईल का तसं नाही करू आपण आता सी बघा सर्वात कमी वोट कोणाला आहे सी ला किती आहे 22 पण 22 कसे येते 20 + 2 आहे फर्स्ट प्रेफरन्स चे 20 झाला आणि डी ला आपण गुड बाय केलं त्या डी च्या गुड बाय चे त्याला 2 वोट आहे तर त्याचे 20 पहिले अगोदर 20 चं डिस्क्रिप्शन करू कारण की 20 मध्ये काय आहे फर्स्ट प्रेफरन्स हा सी आहे फर्स्ट प्रेफरन्स हा सी आहे तो हा त्याचा फर्स्ट प्रेफरन्स नाही डी ला आपण वगळून टाकला म्हणून डी चे जे सेकंड प्रेफरन्स होते ते पण फर्स्ट प्रेफरन्स त्याला 20 आहे मग याच्यात काय ए बी आणि डी काय आता हे बघा हाच मेन पॉइंट आहे डी काय आणि डी ला बघा डी ला सेकंड प्रेफरन्स त्याच्यामध्ये सी मध्ये आहे 20 चे होते सी चे वोट आपण डी चे वोट धरणार नाही कारण की डी हा आपण निग्लेक्ट केलाय कारण की त्याची काउंटिंग केली होती आपण कमी पडला का सी ला गुड बाय करू आपण
तर ए ला 20 पैकी ए ला मिळाले 1 किंवा 2 धरू, कारण की आपल्याला बी ला जिंकायचंय, बी कारण की ए हा फर्स्ट पार्ट म्हणजे आपण समजण्यासाठी, तसं आपण ए ला इक्वल असेल त्याच्यात एक फरक नाही. बी ला मिळाले 15 आणि डी ला मिळाले 3, डी ला मिळाले 3 किंवा ए ला आपण 4 ग्राय धरू, बी ला आपण 13 धरू, 20 मिळाले. आता बघा हे काय होते, हे डी ला सेकंडचे, डी ला फर्स्ट प्रेफरन्स होता, सी ला सेकंड प्रेफरन्स होता, ते हा दोन वटांचा आपण थर्ड प्रेफरन्स घेऊ आला, कारण की त्यांचा ए प्रेफरन्स कोण होता, डी, सेकंड प्रेफरन्स कोण होता त्यांचा सी. आता थर्ड प्रेफरन्स, आता थर्ड प्रेफरन्स म्हणून दोन वटे, थर्ड प्रेफरन्स म्हणून त्याने ए ला 1 दिले आणि बी ला पण 1 दिले, हे आपण हे पण काउंट होते. त्याच्यानंतर बघा आता डी ला आपण ग्रुप बाय केले, पण त्याला आता 3 वोट दिले, पण डी ला 3 वोट दिले तर याचा फर्स्ट प्रेफरन्स काय होता, सी मध्ये 3 वोट आहेत, त्याला फर्स्ट प्रेफरन्स हा सी होता, सेकंड प्रेफरन्स त्याचा डी आहे. आता याचा थर्ड प्रेफरन्स करू आपण, याचा थर्ड प्रेफरन्स मध्ये काय आहे त्याचं, ए आणि बी. तर ए ला मिळाले म्हणजे ए ला मिळाला 1 आणि बी ला मिळाले 2. तर बघा हे काउंट केले का आपण, डी नाही, तर ए चे फर्स्ट प्रेफरन्स होते, त्याचे सी चे फर्स्ट प्रेफरन्स होते, डी चा सी मध्ये डी ला सेकंड प्रेफरन्स मिळाला होता, पण डी ला आपण ग्रुप बाय केले म्हणून त्या सी चा आपण थर्ड प्रेफरन्स घेऊ त्या डी मधला, तर त्याचा ए ला 1 आहे आणि बी ला 2 आहे. तसंच आपण 2 जे वोट मिळाले ते सी ला, कोणाचे, डी चे, त्याचे वोट घेतले का आपण, नाही, त्याचा फर्स्ट प्रेफरन्स डी होता, सेकंड प्रेफरन्स सी होता, त्याचा आपण थर्ड प्रेफरन्स घेतला. तिसरा त्याला 2 वोट आपण ए ला दिले 1 आणि बी ला दिले 1. आता हे वोट काउंट करू आपण, म्हणजे हे 4, ए चे 4, 1 आणि 1, 44, 4, 5 आणि 6, म्हणजे 4, 1 आणि 1, 4, 1 आणि 1. आता बघा सी ला किती दिले त्याने, सी ला फर्स्ट प्रेफरन्स किती आहे, 20 हे सी चे फर्स्ट प्रेफरन्स आहे, त्याला ए ला दिले, बी ला दिले आणि डी ला दिले. डी चा आपण डी चा वगळलाय, आपण डी चा थर्ड प्रेफरन्स घेतला 1 आणि ए ला दिले 1 आणि बी ला दिले 2. आता हे जे 2 आहेत, त्याने ए ला, आता हे 2 कोणते, जे डी ला सेकंड प्रेफरन्स होते, डी ला फर्स्ट प्रेफरन्स होते, ते आपण काय गोळा केले सी मध्ये, सी हा त्याचा सेकंड प्रेफरन्स होता, आता डी म्हणजे आता आपल्याला सी तर बघायचं आहे, तर डी ला आपला प्रेफरन्स काढायचा आहे, तर डी ला ए आणि बी ला त्याने 2 वोट पैकी ए ला दिले 0 आणि बी ला दिले 2 वोट होते, त्याने थर्ड प्रेफरन्स मध्ये काय केलं डी ने, ते ए ला 0 दिले आणि बी ला 2 दिले. तर आपण का चेंज केलं, कारण की याची व्हॅल्यू आपल्याला थर्ड पुढच्या राऊंड मध्ये जाणार म्हणून. तर आपण बघा ए ला किती मिळाले, 4, नंतर डी चे ए किती आहे, 1 आणि सी चे ज्याला सेकंड प्रेफरन्स होता डी ने दिलेला, त्याचे वोट काउंट करावे लागले आपल्याला, त्याला किती आहे 0. मग हे किती झाले, 47 आणि 48, म्हणजे 48 वोट कोणाला मिळाले, ए ला. आता बी चं बघा, बी ला प्रेफरन्स किती दिला आहे, सी ने 13, नंतर डी ने थर्ड प्रेफरन्स किती दिला आहे 2 आणि नंतर सी मध्ये ज्याला डी ने सेकंड प्रेफरन्स दिला होता त्या 2 ला थर्ड प्रेफरन्स कोणाचा आहे, बी ला 2. तर हे 35 आणि हे 50 आणि 2 52 वोट कोणाला मिळाले, मग 35 आणि 52, म्हणजे ए ने हा निर्वाचन कोटा कंप्लीट केला, म्हणून ए ला किती वोट मिळाले बघा, 52, म्हणून ए हा काय आला, विजयी झाला. याने निर्वाचन कोटा हा कंप्लीट केला.
एला 4 एला 1 आणि 1 4 प्लस 1 प्लस 1 किती झाले 35 39 40 आणि 4 1 आणि 1 आणि याचे किती झाले b चे 13 2 आणि 1 13 2 आणि 1 तर बघा याचे किती झाले 43 47 48 आणि 49 याचे 35 आणि 15 50 आणि 51 म्हणून संक्रमण होत गेले ओढांचं म्हणून जे पेढे याच्या घरात याच्या वाड्यात बनले होते किंवा हे हा उमेदवाराच्या घरात जे पेढे बनले होते ते संक्रमण करून कुठे आले बी कडे म्हणजे संक्रमण करताना काय झालं 50% लोकांना असं वाटत होतं मनामध्ये तर बी हा निवडून यायला पाहिजे म्हणून एने हा निर्वाचन कोटा हा कंप्लीट केला एला सुरुवातीला 40 लोकांनी प्रेफरन्स दिला पण त्याला पूर्ण वोट मिळाले का नाही याला म्हणतो आपण म्हणजे 50% भारतातील लोकांना किंवा निर्वाचन गण आहे तर तिथे वाढलं तर हे होती राष्ट्रपतीची निवडणूक म्हणजे किचकट असेल पण आपल्याला माहिती हवं भारतामध्ये राष्ट्रपती निवडणूक ही कशी कंप्लीट केली जाते आणि त्याची प्रक्रिया काय असते तर भारतात 25 जुलैला महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू असं मला तरी वाटतंय द्रौपदी मुर्मू हे भारताच्या सेकंड महिला राष्ट्रपती होण्याचा मान त्यांना मिळेल 16व्या 17व्या राष्ट्रपती ह्या 25 जुलैला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्या हस्ते शपथ घेतील आणि आपल्या पदाचा कार्यभार 2027 पर्यंत पूर्ण करतील एकदम सर्वसामान्य कुटुंबातली एक शिक्षिका पुढे चालून ती नगरसेविका झाली नगरसेविका झाल्यानंतर ओडिशा सरकारमध्ये विधानसभेत निवडून आल्यानंतर मंत्रिपद भूषवल्यानंतर झारखंड या राज्याचं राज्यपाल भूषवलं आणि आता या आदिवासी महिलांना भारतासारख्या 145 कोटी 140 आणि 45 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात जवळपास तर ह्या देशाचा प्रथम नागरिक म्हणून बहुमान मिळेल हे भारताच्या लोकशाहीचं सार्थक म्हणावं लागेल धन्यवाद जर काही तुम्हाला तुटले असतील तर तुम्ही विचारू शकता आणि तुम्हाला मला तरी असं वाटतं पूर्ण राष्ट्रपती निवडणूक हे एकच संक्रमणीय निवडणूक ही तुम्हाला समजली असेल आणि ही आशा वाटतो धन्यवाद